गुरुपौर्णिमेला पूजा, जप, तप आणि दान केल्यास त्याचं चांगलं फळ मिळतं. या दिवशी लक्ष्मीनारायण आणि वेदव्यास यांचं पूजन केलं जातं. गुरुचा आशीर्वाद लाभावा तसंच त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी आपल्या गुरूंची विधिवत पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम गुरु करत असतो. गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल केल्यास जीवनात सर्व सुख प्राप्ती होते असं मानलं जातं. या दिवशी राशीनुसार खास उपाय केले तर ते फलदायी ठरू शकतात. रविवार 21 जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने त्या उपायांची आपण माहिती सविस्तर जाणून घेऊया. पहिली रास मेष रास. या राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुला लाल किंवा नारिंगी रंगाचे कापड भेट दिले तर ते लाभदायक ठरेल. या उपायामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ रास. या राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुला पांढरं अथवा चंदेरी रंगाचं वस्त्र भेट द्यावं. यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी राहील. मिथुन राशी. या राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला हिरवं धान्य किंवा हिरव्या भाज्या दान कराव्या. तसंच आपल्या गुरुला हिरव्या रंगाचं वस्त्र भेट दिल्यास ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कर्क राशी. जर तुमच्या गुरुला तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू भेट दिल्या तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तसंच या दिवशी गरजू व्यक्तीला दूध दान केल्यास शुभ फलदायी ठरेल. त्यानंतर सिंह रास. गुरुपौर्णिमेला सूर्याला अर्घ्य देणं विशेष लाभदायक ठरेल. या दिवशी सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्र म्हणावं. नंतर कन्या राशी. गुरुपौर्णिमेला तुम्ही गरजू व्यक्तीला हिरव्या मुगाची डाळ दान करावी. विष्णू मंत्राचा जप करावा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुळ राशी. नात्यात सामंजस्य राहावं आणि आर्थिक स्थिती चांगली राहावी यासाठी तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करावी. तसेच गुरुपौर्णिमेला देवाला खिरीचा नैवेद्य दाखवावा. वृश्चिक राशी. या राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला गरजूंना लाल कपडे आणि लाल वस्तू दान कराव्या. धनु राशी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी भगवान विष्णूला पिवळं फूल अर्पण करावं. तसंच पिवळं वस्त्र परिधान करून श्री विष्णूची पूजा करावी. यामुळे जीवनात समृद्धी राहील. मकर राशी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मकर राशीच्या व्यक्तींनी शनी मंत्राचा जप करावा. शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे जीवनातली समृद्धी कायम राहील. कुंभ राशी. गुरुपौर्णिमेला कुंभ राशीच्या व्यक्तींनी काळ्या वस्तू दान करा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. मीन राशी. तुमच्या राशीचा स्वामी गुरुग्रह आहे. या दिवशी तुम्ही शिव मंत्राचा जप करावा. पिवळ्या वस्तू दान कराव्या. यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळेल.